नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. मी कौस्तुभ तुमचं स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळ्या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण ब्रेकफास्ट राईड चालू केली आहे आणि मी आता पोहोचलोय खोपोलीमध्ये. सकाळी इंट्रो नाही बनवला कारण खूप अंधार होता आणि लवकरात लवकर निघायचं होतं त्यासाठी. तर ही खोपोली पर्यंतची राईड तुम्ही नक्की पहा, तुम्हाला खूप आवडेल. माझे काही एक्सपिरियन्स, माझे नवीन काही गोष्टी तुम्हाला कळतील. आणि मी आत्ताच नाश्ता केला आहे खोपोलीमध्ये येऊन आणि आता आपण रिटर्न जात आहोत. आणि आज आहे संडे आणि आता वाजले सकाळचे 10:30. तर आपण रिटर्न जर्नी स्टार्ट केली आहे. तर तुम्ही ही राईड नक्की पहा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि या दरम्यानचे काही फोटो मी आता इंस्टाग्रामला अपलोड करत आहे, ते सुद्धा पहा. छानपैकी सूर्योदय झालेला आहे. तर तुम्ही जर्नी खूप एन्जॉय करा. चला. सुप्रभात मंडळी, सुप्रभात सुप्रभात. आपण आज एक नवीन राईडला निघालो आहोत. तुम्हाला कळालंच असेल थंबनेल वरून. आपण आता ब्रेकफास्ट राईड करत आहोत आणि आता मी सध्या आहे पनवेल मध्ये, म्हणजे पंचमुखी मारुती मंदिर मागे सोडले मी आणि आपण प्रवास करत आहोत खोपोलीच्या दिशेने. तर या राईड साठी मी खूप दिवसांपासून उत्सुक होतो आणि आज ती साक्षात राईडचा दिवस उजाडला आहे. आता वाजले संध्याकाळचे सॉरी आता वाजले सकाळचे 6:30 आणि थोडस उजाडलेलं आहे. आपण सेकंड टाइम ब्लॉग करत आहोत या 2 व्हीलर वरून. पहिला ब्लॉग जो आपला चॅनल सुरू करताना केला होता तो गाडेश्वर धरणाचा होता. त्याच्यानंतर आज आपण पुन्हा एकदा बाईकवरती राईड करत आहोत आणि ब्लॉग बनवत आहोत. तर मला आता काही सांगू नाही शकत मी तुम्हाला की या ब्लॉग मधून तुम्हाला खरंच माझा आवाज येतोय की नाही, किती क्लिअर येतोय आणि नॉईज किती येतोय. कारण ज्या वेळेला आपण पहिला ब्लॉग बनवला होता गाडेश्वर धरणाचा, तर तो मोबाईल मध्ये शूट केलेला, तर त्याच्यामुळे तो फरक वेगळा पडत. आणि आज आपल्याकडे आहे DJI Action Pro कॅमेरा 4 आणि माईक इनबिल्ट केलाय मी आतमध्ये, म्हणजे मास्क घातलाय आणि मास्कच्या आतमध्ये तो माईक आहे. त्याच्यामुळे कितपत तुम्हाला आवाज पोचतोय सांगू नाही शकत. पण या वेळेला मला जरा समजून घ्या. नेक्स्ट टाइम तुम्हाला आवाजाची क्लिअरिटी देण्याची हमी देतो मी. आता आपण पळसपा फाट्याला पोहोचलो आहोत आणि पळसपा फाट्याला पोहोचत आहोत. हात माझे एवढे गार पडलेत आणि मी स्वेटर आतमध्ये घातले तरी सुद्धा मला खूप थंडी वाजते. पण आज खूप छान वाटतं कारण जवळजवळ 1 आठवडा थंडी गायब होती, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि काल रात्रीपासून थंडी बऱ्यापैकी पडायला लागली. तर विचार करा इथे पळसपा फाट्याचे ते इतकी थंडी तर पुढे काय असेल. मित्रांनो, तो समोर जो दिसतोय तो विशाळगड आहे आणि ह्या साईडला आहे कलावंतीन दुर्ग. ह्या ज्या गोष्टी याच्या आपण दाखवतोय ना त्या बाईकवरूनच आपण दाखवू शकतो.
अदरवाईज आपण कार मधून नाही दाखवू शकत, पण माउंट फिक्स असतो तिथे, तो हलत नाही. आपण इथे कसं हेल्मेटला माउंट करतो, त्याच्यामुळे आपण बाजूच्या समोरच्या सर्व गोष्टी आपण दाखवू शकतो. आणि आता आपण आलो आहोत आजिवलीच्या इथे. खूप अशी सुंदर सकाळ आज अनुभवायला मिळते बाहेर पडून. आज बरेच जण युट्यूबर्स बाहेर पडलेत शूट करण्यासाठी, फिरण्यासाठी. इथून आहे 27 किलोमीटर आजिवलीच्या इथून. आता इथून तुम्ही लेफ्ट साइडने गेलात तर कळंबोली एक्झिटला जाता तुम्ही. आणि इथून तुम्ही ठाकूरसाई गावावर जाऊ शकता. आणि कलावंतीन दुर्ग इथूनच केला जातो. नंतर आपण टोल नाका सोडून मागे सोडलाय. आणि मी आता टेम्परेचर चेक केलं तर 15 सेल्सिअस डिग्री टेम्परेचर आहे. ब्रेकफास्ट राईड तुम्ही तर कधीही करू शकता, पण स्पेशली थंडीतून करण्यात काही वेगळीच जाते. कारण एवढी मग थंडी असते आणि त्याच्यातून आपण राईड करायचो, त्याच्यासाठी चाललेला अट्टाहास. कारण सकाळी या थंडीतून उठणं म्हणजे खूप अवघड काम आहे. पण आपली जर इच्छा असेल ना आणि आपली जर आवड असेल फिरण्याची, तर थंडी मध्ये उठणं वगैरे काय एवढी काही गोष्ट मोठी नाहीये. अक्षरशः हातांची अवस्था बेकार झाली, खूप गारटले खात आता. पण एक गोष्ट ना की मगाशी मी जेवढा थरथरत होतो ना या थंडीमुळे, तर आता एवढं काही वाटत नाहीये. आता एकदम थोडस म्हणजे लिटल बिट मला असं थरथरत आतमध्ये, पण जेवढ्या मागच्याशी थंडी वाजत होते आतमध्ये मला तेवढी आता वाजत नाहीये. समोरच्या साईडला पाहू शकता किती छान सूर्योदय होते. फक्त दानपाटा पण मागे सोडलाय. आज आपण फिरायला जाताना घेतली कॅमेराची बॅग, म्हणजे त्याच्यात पूर्ण इन्स्ट्रुमेंट्स आहेत कॅमेराचे जे लागणार आहेत ते आपल्याला शूटसाठी. आणि एक डॉक्युमेंटची बॅग घेतली आहे. आपल्या डॉक्युमेंटची बॅग राहू दे, भले चेकिंग कुठे असो वा नसो, पण बॅग असणं फार महत्वाचं आहे. तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का की नेहमी तुम्ही बॅग घेऊन जाता आणि ऐन वेळेला तुम्ही बॅग विसरलात आणि तुम्ही पकडला गेलात चेकिंग मध्ये? जर असं कधी झालं असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण अशा बऱ्याच वेगळ्या गोष्टी योगायोगाने जुळून येतात. आपण नेमके बॅग किंवा ते डॉक्युमेंट्स गाडीचे घ्यायला विसरतो, पेपर्स, आणि नेमकं त्याच दिवशी चेकिंग चालू असताना त्या चेकिंग मध्ये आपण सापडतो आणि आपल्याला दंड भरावा लागतो. तर असं कधी तुमच्यासोबत झालंय का? मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आज सकाळ सकाळ फिरण्याचा आनंद आहे, भले मग बाईक असो किंवा कार असो, पण त्याच्यातून जो फिरण्याचा जो आनंद आहे ना त्याला तोड नाहीये. आता जर माझा जर चेक केला हॅपीनेस तर 1000 च्या आसपास असेल.
इतका हॅपीनेस लेवल आहे माझ्या आत्ताची, कारण खूप आवडतं मला बाईकवरती किंवा कारमध्ये फिरायला. आणि असं सकाळचं तर बाप रे, आणि थंडी पण तर माझी खूप मोठी आवड आहे पूर्ण. आणि आता आपण आलो आहोत चौक गावाजवळ. आज खूप सारे म्हणजे खूप सारे युट्यूबर्स मला दिसतात. प्रत्येक जण आज बाईक घेऊन राहायला निघाले. जसं मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तिथून सूर्यदेव बाहेर येत आहेत. माझ्या डाव्या साईडला तुम्ही पाहू शकता मोरबे धरण आहे आणि आपण त्याचा माहितीपूर्ण असा एक व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो. हा व्हिडिओ झाल्यावरती नक्की तिथे जाऊन आपण पाहू शकता. आपण आता चौक फाटा मागे सोडलेला आहे आणि आपण इथून पुढचे 15 ते 20 मिनिटांमध्ये खोपोलीला पोहोचणार आहोत. तर आता काही टेन्शन नाही आहे किती थंडी लागू द्या, कारण 15 ते 20 मिनिटानंतर आपण तिथे जाऊन नाश्ता करणार आहोत गरमागरम आणि चहासुद्धा घेणार आहोत. त्याच्यामुळे आता किती थंडी वाजली तरी काही टेन्शन नाही. मित्रांनो, जसाच फिरण्यासाठी मी बाहेर पडलो आहे तसाच 1 ते 1.5 आठवड्यापूर्वी मी असंच रात्री 10:30च्या सुमारास बाहेर पडलो होतो. पण हाच रूट घेतला होता, पण मी कर्जत फाट्यापर्यंत आलो होतो आणि तिथे डिनर करून पुन्हा घरी गेलो होतो. पण त्याच वेळेला ठरवलं होतं की इथे ह्याच रूटला आपण एक दिवस ब्रेकफास्ट राईड करू आणि ह्या थंडीचा सुद्धा अनुभव घेऊया, कारण त्यावेळेला मी खूप एन्जॉय केलेला रात्रीचा तो प्रवास. पण त्यावेळेला शूट नव्हता केलं, त्याच्यामुळे तो तुम्हाला व्हिडिओ किंवा तो अनुभव तुम्हाला घेता येऊ शकत नाही. पण हा नक्कीच अनुभव तुम्ही घेऊ शकता माझ्यासोबत. मी पण आता एक नवीन प्रयोग करत आहे मित्रांनो, माझे पोटेन्शियल्स वाढवण्यासाठी. कारण पूर्वी माझ्याकडे मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा ॲव्हिएटर गाडी होती, स्कूटी. त्यावेळेला मी लाँग राईड करायचो. त्याच्यानंतर मग माझ्याकडे स्प्लेंडर आली, पण त्यावेळेलासुद्धा माझ्याकडे 4 व्हीलर होती. त्याच्यामुळे बाईकवरती जास्त काही लाँग राईड होत नव्हत्या. त्याच्यामुळे ती सवय तुटली आणि आता पॅशनवर घेतली. आताही जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापूर्वी पॅशन घेतली. पण पॅशनवरती पण सुद्धा माझ्याकडून लाँग राईड होत नव्हत्या. तर म्हटलं आता सुरुवात करतोच आहे, तर आपण पोटेन्शियल्स पण वाढवूया. त्यासाठी आता आपण बाईक राईड चालू केली आहे. त्यावेळेला कर्जत फाट्यापर्यंत आलो, आता आपण खोपोली. हळूहळू आपण असे वाढवणार आहेत अंतर. लाँग राईड करायचे आहेत, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.
तर आता आणि आपण पोहोचतच आलो आहोत खोपोलीला. बघा आपली बाईक. आता आपण पोहोचलो आहोत खोपोलीच्या शिळफाट्याजवळ. तर इथे आपण जवळच्याच असलेल्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करूया आणि तिथून परतीचा प्रवास चालू करू. तर भेटूया आपण आता हॉटेलमध्ये. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हा प्रवास आत्ताचा? ही जर्नी कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर हे तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्हाला पण याची आवड असेल तर तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करायला काही हरकत नाहीये. तर सकाळी जरा लवकर उठा आणि असंच राईडला निघा. तुम्हाला खूप छान वाटेल, मन प्रसन्न राहील जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर. तर चला, हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि एवढंच म्हणणं आहे की ड्रायव्हिंग सेफ करा. चला मित्रांनो, बाय बाय.